नागपूर येथील दीक्षाभूमी ही मनुवाद्याची की जयभीमवाल्याची असा संतप्त सवाल महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अंजलीताई भारती यांनी दीक्षाभूमीवर जाऊन तेथे असलेल्या कमिटीच्या कार्यकर्त्यांना विचारला आहे। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। कोण बोलावलं होतं तिला? पर्यटक कुठली कार्यकर्ती आहे ते कुठली बाई आहे ते सांगा मला पहिले। हे दीक्षाभूमीचे आहे व्हिडिओ बनवले हा पुरा। हा दीक्षाभूमी मनुवाद्यासाठी आहे का जयभीमवाल्यासाठी आहे? बाबासाहेबांचे व्हिडिओ बनवायला तुम्ही मनाई करता इथं तुम्ही एखाद्या मंत्र्याची बायको जर येऊन नाचली तर तुम्ही तिला सगळे सिक्युरिटी द्याल? मॅडम एक मिनिट शांत बरोबर की नाही? तुम्ही सांगा मला। मॅडम एक मिनिट शांत। काय मॅटर काय झालं तो ऐकून तरी। मॅटर काही नाही, मी बोलली त्यांच्या संग, मला माहिती आहे तुमच्या अगोदर मॅटर। आम्हाला यांनी सांगितलं तिथे ते मुलं आगाऊपणा करत आहे म्हणून। तुम्हाला तुम्ही जे आल्या ना, तुम्ही तुमची ड्युटी केली, मी तुम्हाला म्हणूनच नाही राहिली। सरांनी तुमच्या संग बोलली ना मी काय म्हटलं, बाबासाहेबांचे व्हिडिओ बनवायला तुम्हाला कोण सांगितलं? याने सांगितलं ना, या काकाजींनी ना। हे बघा व्हिडिओ वगैरे। मी अंजली भारती दीक्षाभूमीवर आलेली आहे, हे बघून घ्या तुम्ही। हे जे कमिटी आहे हे यांना बघून घ्या। इथं जयभीमवाले आले का त्यांना व्हिडिओ बनवायला परमिशन नाही, त्यांना फोटो काढायला परमिशन नाही। इथं जर कोणते मनुवादी आले तर हे लोक त्यांना परमिशन देतात। मनुवादी एखाद्या मंत्र्याची बायको इथे येऊन डान्स करेल ना, त्यांना हे सिक्युरिटी देतील। त्यांच्या समोर चमच्यासारखे फिरतील। त्यांच्या समोर पर्यटकांनी कंप्लेंट केले अश्लील प्रकारे कोणते पर्यटन पर्यटन ते मुलं बोलवा त्यांना चोरी करून आले होते का? हा, तर त्यांना वाईट वाटलं, पर्यटकांनी कंप्लेंट पर्यटन केलेली आहे। हे इथं सगळे नाटकं करतात। माझाही जेव्हा मला चिवर उतरवायचा कार्यक्रम होता माझा, तेव्हा हे इथं परमिशन देत नव्हते। भिक्खू संघाला म्हणे संघदान करण्यासाठी इथं परमिशन नाही। तुम्हाला भिक्खूला संघदान करायचं असेल तर बाहेर करा म्हणे, बोधी वृक्षाखाली परमिशन नाही। जेव्हा माझा चिवर उतरवण्याचा कार्यक्रम होता, मी जबरदस्तीने इथं चटया टाकल्या आणि इथं मी चिवर उतराचा कार्यक्रम केला। या दीक्षाभूमीवाल्याने हे मेश्राम साहेब आहेत, मी यांच्या संग बोलली की माझं नवीन गाणं आलेलं आहे जयभीमचं, डीजे आपलं जयंतीचं, त्याच्यावर माझ्या पोरीला मला शूट करायचं होतं। तेव्हा पांढरी साडी घालून आली बघा, हे बघा, हे पांढरी साडी पांढरं लुगडं घालून आली बाबासाहेबाचं गाणं शूट करण्यासाठी इथं। तर यांनी कोणत्या 4 बाया आणल्या, माझ्या पोरीला धमक्या देवल्या, दंडे मारत, आणि तुम्ही सांगले त्या बाईला इथं जर कोणी मनुवादी आले असून खालून यायले पाकिट देत असतील तर हे लोक, हे ओरिजिनल आमची प्रॉपर्टी असून हे मनुवाद्याला प्रॉपर्टी विकून राहिले, हे मनुवाद्याला देऊन राहिले। बाबासाहेबाचं गाणं, मी यांच्यासंग फोनवर बोलली, हे बोलले की बाबासाहेबाचं गाणं इथं शूट करायचं परमिशन नाही। हे माझ्या संग बोलले की नाही बोलले तुम्ही? प्रकारे शूट करायचं एक मिनिट, तुम्ही माझ्या संग काय बोलले? मी तुमच्या संग फोनवर बोलले, कुठे गेले रिकॉर्डिंग नाही बाबासाहेबांचं गाणं शूट करता येत नाही, त्यांना काय सांगितलं परमिशन घ्या म्हटलं। माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे यांची, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। बोलले बाबासाहेबाचं गाणं इथं शूट करायचं असेल तर परमिशन घ्यावं लागेल, बाकी इथं कोणतेही मनुवादी येत असेल तर यांना परमिशन पाहिजे नाही। खालून यांना जर देत नाही, दीक्षाभूमी कोणाच्या बापाची प्रॉपर्टी आहे का वैयक्तिक? तुम्ही सांगा मला, दीक्षाभूमी कोणाच्या बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का? हे बाबासाहेबांच्या लेकराची प्रॉपर्टी आहे, आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे। आमचा अधिकार आहे इथं, कोणा मनुवाद्याचा अधिकार नाही इथं। हे आम्ही आमच्या समाजावर कलंक आहे ते लोक, हे आरएसएसचे पिल्ले आहेत। हे जे आहेत ना, हे आरएसएसचे पिल्ले आहेत, जयभीमवाले नाही, ते जयभीमवाले नाही, ते आरएसएसचे पिल्ले आहेत। यांना आतमधून जे भेटते की नाही, यांच्या ढेऱ्या फुकतात, यांचं पोट भरते, यांना समाजाशी काही लेनदेन नाही। यांना दीक्षाभूमीचे नाही, अर्धी दीक्षाभूमी आहे ना मनुवाद्याच्या घातली, आता हे पुरी घालायच्या मागं लागलेले आहेत। हे आपलं काहीच राहू देणार नाही, फक्त हे आपली भाकर भाजून राहिले। हे बघा, हिची जे ही कमिटी आहे ना, मी सगळ्या कमिटीला म्हणतो, दीक्षाभूमीची जे कमिटी आहे मनुवादी कमिटी आहे, हे जे करून राहिले की नाही बिलकुल गलत करून राहिले। ही आमची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, हे सगळ्याच्या जयभीमवाल्याची प्रॉपर्टी आहे, आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे। कोणी मैता लाल रोखू शकत नाही। मी उद्या इथं येऊन शूटिंग करून कोणी मला रोखू शकत नाही। बाबासाहेबाच्या गाण्याला हे म्हणतात, मला हे फोनवर बोलले की बाबासाहेबाच्या गाण्याची तुम्हाला परमिशन घ्यायची असेल तर बाबासाहेबाच्या गाण्याची शूट करायची असेल तर तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल, बोलले बरोबर आहे बाबासाहेबाच्या। बाकी दुसरे जर कोणते व्हिडिओ असतील, अंजली भारती आहे म्हणे, मला काही नाही करायचं, बोलू म्हणे तिला। त्यांना काय लेनदेन आहे समाजाशी? कोण अंजली भारती, कोण नेता, त्याला लेनदेन नाही आहे समाजाशी। त्यांना प्रकाश आंबेडकरांशी सांगा लेनदेन नाही। यांना म्हणून आरएसएसच्या पिल्ले आहेत, हे माहिती का? हे आरएसएसचे पिल्ले आहेत म्हणून त्यांना मना। कोण घेतला तर तुझा मोबाईल? हे यांनी माझा मोबाईल घेऊन घेतला हातातून, आणि म्हटलं मम्मीला फोन तर करू द्या। मग गंपूला मी म्हटलं मम्मीला फोन लाव, तर मम्मीला शूट कर मॅटर काय झालं ते ऐकून तर घ्या। फोटो काढायला त्यात आमची गलती आहे का? त्या पोराला हातला तुम्ही?
त्या मुलांनाच बोलले ते काकाजी. हे बघा ते काकाजींना विचार, त्या काकाजींनी त्या त्या मुलांना बोलले. तिला म्हटलं म्हणते नाही बोलले, त्या काकाजींनी त्या मुलांना बोलले. आणि मग पोरा तुमच्यात हे आहे तर तुम्ही त्या पोरायला हाकला ना. कोण आली तिच्यापाशी फोटो काढायला. आता मी आली, आल्याबरोबर त्या दादानं म्हटलं मला की ताई तुमच्या संग फोटो काढायचा आहे. बरोबर, आम्ही आंबेडकरी गायक कोणी येते मला म्हणते फोटो काढा म्हणून. यांच्या पुढे ते लेडीज का म्हणते गाडी बोलवा रे, टाका म्हणे याला अंदर तिला बोलावलं कोणती होतं, कोण बोलावलं तर आता. इथं नालायकगिरी चालणार मॅडम तुम्ही बोलल्या मला त्याचं वाईट नाही. ती अनवळखी बाई बोलून राहिली, तुमचं बोलणं काम होतं. त्यांना म्हटलं काही हायपर होऊ नका, आम्ही बजाज नगरला सांगतो ते बरोबर. तुम्ही त्यांना म्हणायला पाहिजे होतं का ड्युटीवर मी हा, तू इथं चमचेगिरी करू नको. इथं तुमचा अधिकार आहे, तुम्ही इथं ड्युटीवर हा, माझा अधिकार नाही. टपाटपाट करून चालली जाईल. माझ्या पुरीला म्हणून राहिली तर दंडे मारतो म्हणून. तुम्ही मध्ये सांगा, एक लहान पोरीला कोणी बोलत आहे का? चमचेगिरी करून राहिले, दुसरी गोष्ट बोलून राहिली तुम्ही. ते कोणी अनोळखी बाई येऊन राहिली, जेबीवाली अंजली भारतीची पोरगी तुमच्या संग बोलवत काही एका जेबीवालीची पोरगी आहे, ते कोणी यायला आणलेली बाई होती. कोणीच ती बाई बाहेरची कोणीच नव्हत, ते यांनी आणलेली बाई होत. कोणी सत्ता सैनिक दलदल नाही. माझ्या संग हे ड्रेस असिद्धा करायचे असतात का? हे ड्रेस आता आलोय, मला आता सांगितलं करायचं आहे. बघा आम्ही म्हणे छपरी साडी कुठून येतात म्हणे, नाच गाणं करतात म्हणे, अश्लील व्हिडिओ म्हणे, याचे पूर्ण व्हिडिओ डिलीट करा म्हणे. म्हणे तुम्हाला कोण म्हणे ती म्हणे, आणि हे काय म्हणे व्हिडिओ डिलीट करण्यासाठी बोलले. आम्ही जाऊ देणार नाही. मोबाईल घेतला आम्ही, मोबाईलला त्यांना कोणी कंप्लेंट करून त्यांची ड्युटी आहे. टच पण केला का तुझ्या मोबाईलला? आम्ही म्हटलं का आम्ही त्याला 2 दंडे मार म्हटलं काय, आम्ही काहीच नाही गेल्यावर व्हिडिओ चालू होता म्हणून घेतला मी. ताई ती एवढी हायपर, तिला म्हटलं का ताई तुम्ही हायपर होऊ नका, तुम्ही शांत व्हा, आम्ही सरांना फोन करतो. दोघे लेडीजची काहीच गलती नाही. नाही मी तुम्हाला म्हणतच नाही, यांची काही गलती नाही. त्या त्यांच्या ड्युटीवर होत्या, त्यांनी त्यांची ड्युटी केली. त्या बाईला आणणारे हे मेश्राम दादा आहेत. या बाईला त्या मेश्राम बाईनं आणलं कारण हे माझ्या संग पहिले फोनवर बोलले. मला म्हणे ती अंजली भारती मला विनंती केली म्हणे, तिने इथे प्रोग्राम करण्यासाठी मला विनंती करत होती म्हणे. तुमच्याशी बोललं तेव्हा मी आलोय. विचारा यांना. तुम्हाला कधी विनंती केली मी? तुमच्या माझी काही भेटघाट कार्यक्रमाला तुम्ही पत्र दिलं की नाही? कोणावर कार्यक्रम जेव्हा केला मी इथं चिवर उतराचा, याने एकाने परमिशन दिलं नाही. हे चमचे सगळे मी जबरदस्तीनं आली इथं. हे बोलले कोणी करेल कार्यक्रम? बापाची प्रॉपर्टी आहे आमच्या, तुमची नाही. तुम्ही इथं कोणते सुपरवायझर आहे हे हा म्हणून काय तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही, हे सगळ्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे. आम्ही कार्य करत आहात का? कार्य करत आहात तुम्ही इथं. हे कमिटीवाले पाहिजे का? तुम्ही कमिटीत आहात का? तुम्ही कमिटीत आहे का? तुम्ही इथं मग कमिटीत नाही तर तुम्हाला कोण सांगितलं चमचेपणा करायला? कमिटी पाहिजे ना. त्यांनी कंप्लेंट केला तर कमिटी पाहिजे ना. कमिटी येईल ना, कमिटी पाहिजे ना. आम्ही कोणी तुमच्या मम्मीची साहेब जर मला करते, हे साहेब जर रागवत असतील का बेटा इथं बोलू कसं? आम्ही आलो. हे व्हिडिओ बनवत आहे बाबासाहेबांचे, ठीक आहे. तुम्हाला इथं गलत वाटलं तुम्ही बोलू शकता. यायनं गेले हे जसे काय कमिटीचे बॉस आहेत गेले आणि कोणा बाईला आणलं. माझ्या पोरीला ती बाई म्हणत होती मी दंड्यानं मारा. तुम्ही म्हटलं असतं तर मला चाललं असतं. तुमची ड्युटी आहे इथं. ते कशी काय बोला, हे कसे काय बोलतील? आम्ही नाही बोललो. गार्डकडे कंप्लेंट केलं त्यांनी. फोनवर बोलून तुम्हाला हा ड्रेस छपरी आहे सर. छपरी म्हणून राहिले तुम्ही. छपरी उठं म्हणून राहिले म्हणजे बोलून गेले. आम्ही नाही बोललो, ते लोक बोलून गेले. लावलं तिला तुम्ही स्वतः बोलायला लावलं त्या बाईला. तुम्ही स्वतः आणलं त्या बाईला. खोटं नका बोलू. प्रकारे नका घेऊ. उलट्या प्रकारे नाही. आणि हा कमिटी पाहिजे. माझं एवढं म्हणणं आहे कमिटी पाहिजे. कमिटीच्या माणसाने यावून मला इथं रोकावं. बाकी कोणी चमचेगिरी करू नये. कमिटीवाले यांना सांगते, पोलीसवाल्यांनी येऊन रोकावं. बाकी कोणी जे येत असेल इथं 2 पैशाचं. इथं कार्यकर्ते आहात तुम्ही की कार्यकर्ते आहात तुम्ही इथं? आम्ही कोणाला काही बोललो नाही. आम्ही कोणाला काही बोललो नाही. गार्डकडे कंप्लेंट आलेली आहे. ते लोक येऊन राहिले, पर्यटक पाहून राहिले असेच प्रकारे, आणि ते मुलंही पळून गेले. तुमच्या खोटं बोलता हो, खोटं बोलून राहिले. लाज वाटत नाही. दाखवा बरं. आम्हाला दाखवा व्हिडिओ एखादा. तिथं काम करतो म्हणे, पाठ करतो. आणि तुम्ही विचार, तुम्ही म्हणतो नाही माझ्या ओळखी, तुम्ही मला अंजली भारती ओळखते का दादा? तुम्ही बघा, ते आता म्हणतात ओळखत नाही. फोन करून तेच मी म्हणत आहोत तुम्हाला की ते कोणी पोराले फोटो काढतो. ताई ऐकून घ्या. तुम्ही हायपर होऊन राहिले. गोष्ट कुठून सुरू झाली तुम्ही आलाय का लक्षात तुमच्याला? तुम्ही समजून नाही. मला ह्या गोष्टीची लाज वाटली का एका दीक्षाभूमीवर बाबासाहेबाच्या गाण्याला काय झालं ऐकून घ्या ना. ते सगळं बरोबर आहे तुमचं. काय झालं? हे जे मुलं
फोटो बघ, मी निवड. स्वतः आणलं त्या बाईला, माहित आहे का? अरे मी आता आलोय. हे पोलीसवाले नाहीत का इथं? हे मॅडम अंधाड्या द्यायला मी दिसत केव्हा नाही? सांगितलं, मी या केव्हा मॅडमला दिसत नाही? अंधाड्या द्या मॅडम. हे सर इथं आल्या सरांना दिसत नाही का? मी बोलवलं का त्यांना, त्या पर्यटकांना? हे मॅडम विचारा कोणी यांना. पर्यटक, आम्ही पर्यटकच आहोत. कोण्या पर्यटकला काही गरज पडली नाही. की तुमचं नाव सांगितलं म्हणून तुमच्याशी फोनवर बोललो नाही तर मला गरज नाही फोनवर तर त्याच्यासाठी बोलायची. मी मला ह्या गोष्टीचं दुःख आणि झालं. बघा, तुमच्या दुःख संग झालं बोलणार नाही. तुम्ही त्या कोण्या बाईला आणलं? परत तुम्ही कोणा बाईला तुम्हीच आणलं त्या बाईला, तुम्ही पण शहाणे आहे, मला माहिती आहे. शहाणेपणा करता नुसतं. गाडला बोलावलं. मी काय म्हणतो, हे साहेब आहेत ना, हे साहेब मॅडम आहेत ना, ह्याचं काम आहे. आमचं काम तेच नाही. बोलत आहे, आम्ही बोललो नाही. काय बोलले ते? मॅडम मी बोललोय का? बोललोय का मधात? बोलले नाही, पण त्या बाईला तुम्ही आणलं कोणीच का? नाही बोललं. तुम्ही आणलं? आम्ही त्याच्या पहिले त्यांचं चालू या आणलं. होतं, आम्हाला बोलवून दिलं. कारण ही बाई माझ्या संग बोलून गेले, भाऊ माझ्या संग. मॅडम मी तेव्हाच बोललोय, हिने फोन दिला तुमच्याशी. सांगा मला, हा. इथं बाबासाहेबांची आणि व्हिडिओ त्यांना वाईट दिसलं म्हणून ते बोलले. वाईट म्हणजे काय दिसलं? ते कंप्लेंट केला गार्डला काय- त्यांनी. काय वाईट दिसलं? आणि त्या गार्डने मग इथं पोलिसला काय बोलावलं. मला त्या कल्पना नाही आहे. मम्मी ती लेडीजला कोणता ऑर्डिनेटर काय माहिती? इथं कमिटीवाले पाहिजे, इथच्या पोलीसवाले पाहिजे. तुम्ही कार्यकर्ते कार्यकर्ते दिसून राहिले मला. कंप्लेंट आलं तर आम्ही लक्ष नाही कोण देणार. हो तुम्ही कंप्लेंट घेणार आहे? हे घेतील ना कंप्लेंट? हे काय साठी आहे तिथं? त्यांच्याकडे दिले कंप्लेंट, पोलीसकडेच केलं त्यांनी कंप्लेंट. त्यांनी पोलीसकडेच कंप्लेंट केलं त्यांनी. हे इथं हे विचार काय साठी आहे तिथं? आवाज खराब नको करा, उद्यापासून प्रोग्राम आहे.